उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे एकरूप तरटगावच्या सरपंच यांच्या मनमानी गैरकारभार तसेच पदाचा दुरुपयोग या प्रकरणी गटविकास अधिकारी यांना 13 जून रोजी निवेदनाद्वारे कारवाईची मागणी करण्यात आली होती। त्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याच्या ऐवजी केवळ कागदी घोडे नाचवले। त्याच्या निषेधार्थ गुरुवार 3 जुलै रोजी एकरूप ग्रामपंचायतीला टाळी ठोकण्याचा इशारा दिला होता। मात्र सदर इशाऱ्याला गटविकास अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवत दुर्लक्ष केले। परिणामी शिवसेनेचे जिल्हा सचिव जावेद पटेल आणि ग्रामस्थांनी टाळी ठोकले। गाळयुक्त शिवार गाळमुक्त धरण या शासन योजनेनुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील विशेषतः एकरूप तरटगाव येथील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात गाळ टाकून घेतला होता। शासनाकडून त्याचे अनुदान आल्यावर एकरूप तरटगावचे सरपंच यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना आलेल्या निधीच्या धनादेशावर स्वाक्षरी करून त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे अपेक्षित होते। मात्र त्यांनी आर्थिक लालसेपोटी त्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याऐवजी पैशांची मागणी सुरू केली। सरपंच पैसे मिळाल्याशिवाय स्वाक्षरी करत नसल्याचा अडेलटट्टूपणाच्या भूमिकेवर कायम असल्याची गंभीर बाब पुढे आल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। त्यात सरपंच यांना त्या धनादेशावर स्वाक्षऱ्या करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली। त्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच यांना स्वाक्षरीचे निर्देश देण्याबरोबर ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 39(1) प्रमाणे कारवाईचा इशारा दिला। हा केवळ कागदोपत्री घोडे नाचवण्याचा प्रकार असून कठोर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे निवेदनकर्त्यांची आग्रही मागणी होती। पुढील 10 दिवसात कारवाई झाली नाही तर शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह पंचायत समितीला टाळी ठोकण्याचा इशारा देण्यात आला। कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तालुका पोलीस ठाणे येथील कर्मचारी दोन्ही गावचे पोलीस पाटील यांनी चोख भूमिका बजावली। यावेळी ग्रामपंचायत सदस्य नासिर जागीरदार, कयूम जमादार, सिकंदर जमादार, प्रभाकर कोरे, रमेश पाटील, राऊत जमादार, अशफाक पटेल, पिंटू कोलते, ईश्वर होळकर, इनूस जागीरदार, हबीब पटेल, मुलानी, यासिन पटेल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। जावेद पटेल आणि सर्व एकरूप ग्रामस्थ या ठिकाणी दुर्दैवानं या ठिकाणी सांगावंसं वाटतं की इतिहासामध्ये पहिल्यांदा प्रथमच एकरूप गावच्या ग्रामपंचायतीस टाळं या ठिकाणी लागलेले आहे। याबद्दल मला स्वतःला या ठिकाणी खेद आहे। मात्र परिस्थिती अशा पद्धतीने निर्माण झाली की गावामध्ये एकूणच असलेलं अशुद्ध पाणी, त्यानंतर गटारीचे स्वरूप हे रस्त्यावर आलेलं आणि अन्य ज्या गोष्टी होत्या ज्या अपेक्षित होत्या, ज्यामध्ये दिवाबत्ती असेल, पाणी पुरवठा असेल, आरोग्याचे विषय असतील, यामध्ये सातत्यानं या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी दुर्लक्ष झालं आणि अक्षरशः या नागरिकांना वेठीस धरण्याचं काम ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं होतं। एकंदरीत शेतकऱ्यांना वेठीस धरणं असेल किंवा एकंदरीत विकास कामाच्या बाबतीमध्ये सरपंचाचा जो हे होता त्यामध्ये मनमानी कारभार होता, त्याला कुठंतरी या ठिकाणी थांबलं पाहिजे, तो विषय थांबला पाहिजे जेणेकरून त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे। म्हणून आज या ठिकाणी टाळं ठोको आंदोलन या ठिकाणी दुर्दैवानं करावंसं वाटतं। आणि एकंदरीतच या ठिकाणी माननीय दिलीपराव माने साहेबांची या ठिकाणी सत्ता आहे, त्यांना सुद्धा आपल्या माध्यमातून मला सांगणं आहे, आपण या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून चांगलं काम करता, मात्र तुम्ही तुमच्या लोकांना या ठिकाणी का बरं तुम्ही सांगत नाही का किंवा का बरं तुम्ही दुर्लक्ष करताय हेही या ठिकाणी विनंती करतो। एकंदरीत या ठिकाणी आजच्या या आंदोलनाला एकच ग्रामपंचायत सदस्य जो या ठिकाणी उपस्थित होता त्याला कळकळी होती, तो म्हणजे नासिर जागीरदार। इतर कुठलाही ग्रामपंचायत सदस्य किंवा सत्ताधारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाही, त्याबद्दल मी त्यांच्या तीव्र शब्दात त्यांचा सर्वांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो। आणि एकंदरीत टाळं ठोको आंदोलनाच्या निमित्तानं गट विकास अधिकारी यांच्याकडे आम्ही वारंवार या ठिकाणी पाठपुरावा केला होता, एकंदरीत या संबंधित आपण तात्काळ ठोस कारवाई करा, मात्र त्यांनी सुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे। या उपर जाऊन गट विकास अधिकारी असतील किंवा ग्रामपंचायत प्रशासन असेल यांना या ठिकाणी इशारा देतो, आपल्याला पुढचे 10 दिवस हा विषय आम्ही वरिष्ठ आमचे जे जिल्हा प्रमुख असतील अमोल शिंदे, तालुका प्रमुख यांना आम्ही सांगून पुढच्या 10 दिवसाचा अल्टिमेटम या ठिकाणी देतो आणि पुढच्या 10 दिवसात जर का कारवाई नाही झाली तर गट विकास अधिकारी जे पंचायत समिती कार्यालय आहे त्याला सुद्धा या ठिकाणी आम्ही टाळं ठोकणार आहे, एवढंच या निमित्ताने सांगतो। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर।
ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.